दुसऱ्याचं मूल गोरं किती छान असलं तरी आपलं मूल ते आपलं मूल, तसं आपला देश हा आपला देश. म्हणजे किती बाहेर फिरून आलं तरी एअरपोर्टवर पाय पडतो ना, ते फिलिंग मी तुम्हाला सांगू नाही शकत. हे झालंय आपलं. आता आपण गॅस काढून बंद घेऊया? करून घेऊ. हो. सध्या काय गॅसची बचत आपल्याला करणं गरजेचं आहे. लगेच बंद करतो मग. हो. चला, आणि मिरची आणि लसूण आपण परतून घेतला. हो. आता मला काय? आता एक चमचा लागेल. घ्या. हे दाण्याचं कूट आपण यात घालू. भरपूर सारी कोथिंबीर, कारण का ठेचा किंवा खरडा म्हटलं की आपल्याला हिरवा कलर पण त्यात आला पाहिजे. हो. काही काही लोक यात थोडीशी मुळ्याची पानं पण अगदी बारीक चिरून घालतात. पण आपण हे कोथिंबीरीने करू, कारण का त्याचा स्वाद हा वेगळा छान लागतो. थोडंसं आपण यात जिरं घालूया. कच्चं घालूया तसंच? हो, कच्चं घालूया, कारण का नंतर आपण तेलात परतणार आहोत ना. हे लसूण आणि मिरची. लसूण जे आणि आपण मिरची परतून जी आपण परतून घेतलेली आहे. इव्हन वा वा. परतल्यावर पण ह्याचा सुवास किती म्हणजे किती मस्त येतोय त्याचा. तर हे आपण ह्याच्यात घालून घेऊ. वा. आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. हो. मग मी करून घेऊ? नाही, ते जरा मी करतो, कारण का का याचा माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? अंदाज घेत मला करायचंय. तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आज लुडबुड करायला तुम्ही मला बोलवलंयत ना, तर ते मला ते जरा ती भूमिका बजावू दे चांगली. अँकरलाच गळाला लावलं त्यांनी. तुम्ही माझ्या सेवेला तत्पर उभे आहात, तर मला कशाची चिंता नाहीये सर, तशी. कॅप्टनला मदतीला हवंच ना कोणीतरी. येस 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 येस. नाहीतर आम्ही सारे खवय्ये आणि मदतीला आहे तरी कोण? डायरेक्ट शंकरशन कराडेच. म्हणजे काय बोलायची सोयच नाही काही. कौतुक करतायत का काय मला काही कळत नाहीये. कौतुकच आहे ते. तरा जरा विचित्र असली तरी कौतुकच आहे ते. बरं, आता हे आपलं जरा ओबडधोबड झालेलं आहे. आपण ह्याच्यातच तो मुळ्याचा किस आहे तो पण ह्याच्यात थोडासा घालायचा आहे आणि एक दोनदा असं फिरवून घ्यायचंय. काय सुगंध Yes. सुंदर आला. येस येस येस. वा वा वा. म्हणजे ते चांगलं एकजीव होतं. याच्यातच मुळा घालायचा येस किसलेला. येस येस. आपण थोडा थोडा हे करू, म्हणजे ते सगळं एकमेकांमध्ये एकजीव होईल. ओके, ठीक आहे. हे आता ओबडधोबड आपण वाटून घेतलेलं आहे. ते मी जरा आता ह्याच्यामध्ये काढून घेतो. बर. आणि आपण जो दुसरा राहिलेला मुळा आहे तो पण जरा थोडासा आपण गिरकी घेऊन ठेवूयात त्याला. तेलावरती परतून घ्यायचा आहे ठेचा. हो येस. बर. तेल घालू पॅनवर. हा, आता आपल्याला तेल घालायचंय, फोडणी करायची. झालं अजून. तुम्हाला कधी भीती वाटली का हो तुमच्या कामामध्ये, जेव्हा वेगवेगळी संकट समोर येतात तेव्हा? आणि भीती वाटल्यावर उपाय काय करता? ऍक्च्युली आता प्रत्येकच म्हणजे संकट हा प्रत्येक माणसाचा अविभाज्य घटकच आहे आयुष्य म्हटलं की. आणि प्रत्येक तर अशा येतात गोष्टी, पण माझी स्वामींवर खूप निष्ठा आहे. तर मी असं मानतो की जरी मी मर्चंट नेव्हीत आणि कॅप्टन असलो आणि मी जगाच्या कुठल्याही बाठीवर असलो तरी एक देव आणि त्याचं अस्तित्व आणि आपल्या पाठीशी कोणतरी लागतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं नामस्मरण करतो. आणि मला कित्येक वेळेला अशी अनुभूती आली आहे की कोणतरी येऊन कोणाच्या तरी रूपामध्ये मला मदत करून जातं किंवा काहीतरी सुचवून जातं की तू या सिच्युएशनशी असे 2 हात कर. आणि असं करता करता आज मला 29 वर्ष झाली आहेत आणि मी तुमच्या समोर उभा आहे. जहाजेवरती सी सिकनेस एक फार असतो. हो, कारण तो प्रवास असा जरा हलता डुलता असल्यामुळे तुम्हाला उलटी होणं, त्रास. सुरुवातीला जेव्हा मी 1997 मध्ये जेव्हा मी जॉईन केलं होतं तेव्हा सुरुवातीला मला तो थोडासा त्रास झाला, पण आता सगळं अंगवळणी पडलं. बरं. पण जसं 4 महिने जहाजेवर राहून आल्यावर काही दिवस चालताना असं होत नाही, आता सगळ्याची सवय झाली. स्विच ऑन स्विच ऑफ करायची सवय झाली सगळ्याचीच. पण सुरुवातीला होत असेल ना? सुरुवातीला थोडंसं वाटलं होतं. ठीक, चला. आता आपलं तेल गरम झालं तर आपण ही फोडणी करूयात. गॅस बंद केला तरी चालेल, कारण का आपली मग जळून जाईल मोहरी. पांढरे तीळ आपण घालतोय आणि थोडंसं. अरे बापरे, बंद करा. तिळाचा पाऊसच पडतोय. आता आपली फोडणी झालेली आहे. हे जरा हिंग आपण तेलामध्ये व्यवस्थित हे करून घेऊ असं. आणि आता आपण हा खरडा त्याच्यामध्ये परतायला घालणार आहोत. आज कसं स्वयंपाकघराच्या ओट्याकडे बघून वाटतं की 2 पुरुषांनी इथे उच्छाद मांडलाय, स्वयंपाक केला. वा, छान.
विदर्भातली माझी सासूरवाडी असूनही मी हा पदार्थ कधी खाल्ला नव्हता. येस येस. पण आता सासूबाईंना सांगेन की ऍक्च्युली टू बी बघा, प्रिसाइज खानदेश म्हणता येईल. हा, खानदेशामध्ये ह्याला मुळ्याचा चटका पण म्हणतात. हम्म, जरा ह्याचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. बर. माझ्या एकंदर आता लक्षात आलं हे करताना की तुम्हालाही स्वयंपाक करण्याची आवड दिसते. माझी आई ज्या पद्धतीने स्वयंपाक करते, मी माझ्या आईला अत्यंत गंभीरपूर्वक असं म्हणतो हा. की मेथीच्या भाजीला मेथीचं झाडही एवढी चांगली चव देत नाही जेवढी तुझ्या हाताने येते. येस असा स्वयंपाक आमच्या घरामध्ये होतो. येस मग असं आम्ही चवीने सगळे खाणारे असल्यामुळे जे चवीने खातात त्यांना जरा एक अंदाज येतो असं मला वाटतं. येतो. तर त्याच्यामुळे मला ती आवड आहे आणि मग ती ह्या कार्यक्रमामुळे वृद्धिंगत झाली. क्या बात. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आता मुळ्याचा दर्प, सुगंध, चव काहीही राहिलेलं काही नाही. राहिलं नाही ते कारण सगळं आपण ते इतकं छान एकजीव झालंय. परतून घेतोय ना तेलावर. त्यालाच तर ठेचा खरडा असं म्हणतात. येस. अप्रतिम. विजयजी, थँक्यू. तुमचा अँकर गळाला लागलाय स्वयंपाकाचा. लागलाय तो. आता आपण हे काढून घेऊया कशात तरी. हो, मी लिंबू पिळतो याच्यात आता. अभि जो है अपना है. आता आपण ह्याच्यात लिंबू पिळूयात आणि परत एकदा थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचंय म्हणजे सगळंच एकजीव होईल व्यवस्थित. मस्त. जरी खरडा आपण करतोय तिखट तरी तो तुम्ही गोड मानून घ्याल याच्यावर माझा अगदी 100% विश्वास आहे मला. कॅप्टन सर, तुम्ही चांगलं घोळात घेताय मला. नाही, मी म्हटलं की संकर्षणजी सगळ्यांना घोळात घेत असतात, जरा आपण पण करूयात काहीतरी. म्हणून मी वाटच बघत होतो की तुम्ही कधी मला बोलवताय आणि मी कधी येतोय गेल्या कित्येक तुमच्याकडे. महिन्यात हा पहिला एपिसोड आहे जिथे मला फार बोलायची संधीच नाही मिळाली. येस. आता हे झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करू आणि हे काढून घेऊयात. वा. तर आपला अशा पद्धतीने मुळ्याचा सुरेख. ठेचा झालेला आपण एक आहे. काम करू. हो. जरा त्याला एक हो, वरती पांढरे तीळ घालू शकतो आपण थोडेसे वरून. कॅप्टन विजय यांनी आपल्यासाठी मुळ्याचा ठेचा केला. मी तुम्हाला खरं सांगतो, मुळ्याची कोशिंबीर खूपदा खाल्ली, मुळ्याचा पराठा खूपदा खाल्ला, येस. मुळ्याचा ठेचा कधी खाल्ला नव्हता. ठेचा असं नुसतं खाणं काही शक्य नसतं. हो. पण याच्यामध्ये हिरोचा रोल मुळा करत असल्यामुळे येस. जरा चाखून बघायला काही हरकत येस, नाही. येस, नक्कीच. तुम्ही पण घ्या, बघा जरा. चांगला झाला. अप्रतिम. थँक्यू. बिलीव्ह मी स्वयंपाकाची खोटी तारीफ करत नाही. अप्रतिम. त्याच्यामध्ये तो लिंबाचा आंबूसपणा, मुळ्याचा सुद्धा असलेला एक स्वतःचा स्वाद, Yes. शिवाय आपण ज्या मिरच्या घातल्या त्याची चव आणि कमाल कमाल. फार छान. मोजके इन्ग्रेडियंट्स आहेत पण प्रत्येकाचा महत्वाचा रोल आहे. जसं तुमचं कुटुंब कीर्तन नाटकात मोजकेच कलावंत आहेत पण प्रत्येकाचा तो तडका आल्याशिवाय ते बट्टी पूर्ण होऊ जमत शकत नाही. नाही. तसंच याचं पण आहे. फार छान. फार छान. त्याच्यामध्ये छान होतं सगळं. फार छान. मला खूप आवडला हा पदार्थ. Yes.